विषयांवर प्रामुख्याने चर्चा झाली. पहिलं म्हणजे सर्वच पोलीस कॅम्पांमध्ये जे रिटायर्ड पोलीस ऑफिसर्स असतील जे अजूनही राहत आहेत त्यांना दंडनीय शुल्क जो लावलेला आहे तो आमच्याकडे जो 20 रुपये पर स्क्वेअर फूट होता तो साधारणपणे 150 रुपये पर स्क्वेअर फूट झालेला आहे. आमची विनंती हीच राहिलेली आहे की एक भूमिका घेऊन याच्यात हा परत एकदा जो शुल्क लावलेला आहे तो स्थगित करावा किंवा पुन्हा एकदा जो आधीचा होता त्याच्यावर आणावा, कारण हा शुल्क कोणालाही परवडत नाही, हा दंड कोणालाही परवडत नाही. अनेक पोलीस परिवार असे आहेत जे तिथे 2 पिढ्या 3 पिढ्या महाराष्ट्राची मुंबईची सेवा केलेली आहे. साधारणपणे मुंबई पोलिसात ते कार्यरत राहिलेले आहेत आणि त्यांच्यासाठी हा दंडनीय शुल्क जो आहे तो जास्ती आहे, तो कुठे ना कुठेतरी कमी व्हावा. दुसरी मागणी हीच होती जी आधी देखील मागच्या सरकारमध्ये जे घटनाबाह्य सरकार होतं त्याच्यात आश्वासन दिलं गेलं होतं की लगेच स्थगित होईल 8 दिवसात, ते काही झालं नाही. दुसरी मागणी जी होती ती हीच होती की रिटायर्ड पोलीस जे आहेत, जे निवृत्त पोलीस परिवार आहेत त्यांना मुंबईमध्येच घरं द्यावी. ही देखील मागच्या घटनाबाह्य सरकारमध्ये सगळ्यांना वचन दिलं होतं की 8 दिवसात आम्ही तुम्हाला घरं शोधून देऊ. तेही नवी मुंबईत दिली होती, पण आमची मागणी हीच राहील की मुंबईत ज्यांनी मुंबई पोलिसांमध्ये सेवा केलेली आहे त्यांना मुंबईमध्येच घरं कशी मिळू शकतील याच्यावर अभ्यास होऊन त्याच्यावर अंमलबजावणी व्हावी. आणि तिसरी गोष्ट म्हणजे आम्ही ही विनंती केली की अनेक आता जसं आपण पाहतो कुर्ल्यामध्ये असेल, नायगावमध्ये आहे, वरळीत आहे, माहीममध्ये आहे, मरोळमध्ये आहे, पोलीस इमारती ज्या आहेत काही दुरुस्तीला आलेल्या आहेत, काही आपण पाहतो नवीन बांधण्याचे आता प्रस्ताव आमच्या सरकारमध्ये होते. 600 कोटी आमच्या काळातल्या अर्थसंकल्पात आम्ही तरतूद केली होती, ते पुन्हा एकदा रिवाईव्ह करून प्रस्ताव तिथे नवीन पोलीस इमारती हो, जेणेकरून इन सर्व्हिस जे आपले पोलीस अधिकारी आहेत त्यांना सर्व्हिस क्वार्टर्स ना मुंबईभरात नवीन मिळू शकते. ही झाली आमची पोलीस खात्याबद्दलची मागणी, गृह खात्याबद्दलची मागणी. दुसरी मागणी ही होती आणि विनंती ही होती की आजच्याच सरकारच्या काळी आपल्याला आठवत असेल का हायकोर्ट सुप्रीम कोर्टच्या ऑर्डरच्या अनुषंगाने आम्ही सर्वांसाठी पाणी ही योजना आणली होती. सर्वांसाठी पाणी म्हणजे कुठचीही गृहनिर्माण संस्था असतील, झोपडपट्टी असतील, या सगळ्या ज्या काही आपल्या हाऊसिंग सोसायटीज असतील त्यांचं लीगल स्टेटस न पाहता त्यांना पाणी देणं हा त्यांचा अधिकार आहे, हक्क आहे पाणी मिळणं आणि सरकारचं कर्तव्य. ही पॉलिसी आम्ही आणली होती, पण मागच्या घटनाबाह्य सरकारने ती स्थगित केली होती. सरकार बदललेलं आहे, कुठे ना कुठेतरी आम्हाला आश्वासन हे पण मिळालं की जेव्हा सरकार बदललेलं आहे नवीन सरकारमध्ये विरोधी पक्ष आणि सत्ताधारी पक्ष जनहिताची जी कामं असतील ती एकत्र येऊन करू शकतात. आणि म्हणून इथे चांगल्या मनाने मोकळ्या मनाने आम्ही इथे आलो, मुख्यमंत्री महोदयांची भेट घेतली आणि सर्वांसाठी पाणी ही योजना मुंबईमध्ये लगेच लागू करावी आणि ती जी स्थगिती दिली ती उठवावी ही आमची सर्वांची मागणी होती. त्याचसोबत जी मागणी आम्ही हाऊसमध्ये केली होती, जे कलेक्टर लँड टू फ्री होल्ड आहे त्याच्यासाठी कन्व्हर्जनचा जो प्रीमियम आहे तो कमी करण्यासाठी ते देखील आम्ही एक चौकशी केली की नक्की ते कधी होणार आहे. आम्हाला सांगितलं गेलं लवकरात लवकर तो GR आता निघेल. टोरेसचं जे घोटाळा झालं त्याच्याबद्दल देखील चर्चा झाली की याच्यावर लवकरात लवकर पुढची कारवाई काय असेल हे आम्ही विनंती केली. आणि शेवटचं पण सगळ्यात महत्त्वाचं ह्या मुंबईसाठी म्हणजे जो आपल्या मुंबईतला गिरणी कामगार आहे त्यांच्या घरांसाठी आधी पण आश्वासनं मिळाली होती की बैठक मिळणार. ती आज आम्ही सगळे जे आमच्यासोबत होते त्यांनी विनंती केलेली की लवकरात लवकर बैठक मिळावी, जे आज मुख्यमंत्री महोदयांनी सांगितलं की त्यांच्या डायव्होर्सच्या दौऱ्यानंतर ती बैठक आम्हाला मिळणार. दावोस दौऱ्यासंदर्भामध्ये आपली आधीच्या सरकारमध्ये धडपट्टी जी झाली होती ती होऊ नये एवढीच आमची भूमिका. शरद पवार यांच्याकडून संघाने जो विधानसभा निवडणूक प्रचार केला आहे त्याचं कौतुक करण्यात आले, त्यामुळे तो विजय मिळाला, आम्ही थोडे कमी पडलो. मला वाटतं आत्ताचं महत्त्वाचं म्हणजे आजचे आमचे 2 विषय जे आहेत, गृह खात्यात पोलीस पत्नी ज्या अनेक वर्ष मागणी करत आहेत की दंडशुल्क कमी करावं, त्याच्यावर मुख्यमंत्री महोदयांकडून आम्हाला तेवढी एक भूमिका अपेक्षित आहे. तसंच जे रिटायर्ड पोलीस आहेत त्यांना मुंबईत घरं मिळतील ही देखील आम्हाला मुख्यमंत्र्यांचा या बोलण्यासंदर्भात चर्चा करताना प्रतिसाद कसा होता? एक म्हणजे सर्वांसाठी पाणी ही योजना जी मागच्या घटनाबाह्य मुख्यमंत्र्यांनी जी स्थगित केली होती त्याच्यावर स्थगिती उठवण्याचा जो प्रस्ताव होता ते एकदम सकारात्मक होते. दुसरं म्हणजे पोलीस पत्न्यांचा जो विषय आहे त्याच्यात त्यांनी सांगितलं की कमिटी बसलेली आहे, चर्चा आधी झाली होती, पण आमची विनंती ही राहील की जरा थोडी अजून ह्याला वेग मिळावी. मागील काही दिवसांपासून तुम्ही मुख्यमंत्र्यांना भेटताय, उद्धवजी मुख्यमंत्र्यांना भेटताय, सामनातून कौतुक होतंय, नेमकं हे गणित काय? बघा तुम्हाला एक सांगतो, ह्याच्यात जास्ती काही गुपित असं नाही आहे. एक स्पष्ट आहे की निवडणूक ठीक आहे, आमचा संशय आहे EVMवर आहे, कोणाचं सरकार वगैरे हे सगळं आहेच अजून, म्हणजे EVMचं सरकार आहे की जनतेचं सरकार आहे हे सगळी वेगळी गोष्ट आहे. पण दुसरी गोष्ट म्हणजे आत्ताच्या घडीला राज्याचे मुख्यमंत्री हे देवेंद्र फडणवीस जी आहेत आणि जर आम्ही विरोधी पक्ष म्हणून काही महत्त्वाचे विषय मांडत असतो त्यांच्यासमोर तर काहीच चुकीचं नाही आहे. आमचं सरकार असताना देखील आमच्या अनेक भेटी झाल्या, तेव्हा ते विरोधी पक्ष नेते होते. आम्ही त्यांच्यासोबत असताना देखील आमच्या अनेक भेटी झाल्यात. तर ही जी भेटीगाठी आहे जनतेच्या कामासाठी असतील, जनहितासाठी असतील, जर एकत्र मिळून आम्ही चांगलं काही करू शकत असतो, एकत्र मिळून म्हणजे लगेच तुम्ही आता परत खातेवाटपात जाऊन
माझं म्हणणं एवढंच आहे की विरोधी पक्ष आणि सत्ताधारी पक्ष म्हणून तर वाईट काय जसं मध्ये एक मी पत्र लिहिलं होतं की मुंबईत आणि सर्वच शहरांमध्ये आपण पाहतोय आता राजकीय होर्डिंग बघून बळबळायला लागलं अगदी म्हणजे कोणाचं काही छोटं काही असलं तरी 10-12 फुटाचे होर्डिंग लागायला लागले कुठे ना कुठेतरी जर त्यांनी पहिलं पाऊल टाकलं मुख्यमंत्री महोदय म्हणून आम्ही पण पाऊल त्याचं मॅच करू. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं कौतुक सुप्रिया सुळेंनी केलं त्यांच्या कामाचा आढावा घेऊन. तर तुम्ही मुख्यमंत्री देवेंद्र माझी फडणवीसांचं याची इच्छा आहे की हे जर 2 कामं आम्ही घेऊन आलो होतो ती झाली तर आम्ही पण नक्कीच कौतुक करू. आणि मित्र पक्षांच्या बाबतीत विधानसभेच्या आधी भाजपची भूमिका वेगळी होती. समजा उद्धव बाळासाहेब ठाकरे गटातनं कोणी येत असेल तर ते शिंदेकडे जात होते. मात्र आता तसं होताना दिसत नाहीये. डायरेक्ट भाजपचा ऍक्सेस जो आहे तो वाढलेला दिसतोय. तुमचा अनुभव इतर पक्षांना येईल असं वाटते मित्र पक्षांच्या बाबतीत भाजप मी आता या 2 विषयावर बोलू तुम्हाला बाकीची हेडलाईन नाही मिळणार. आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जी से मुलाकात हुई. मैंने 2-3 डेलीगेशन लाए थे साथ में. हमारे साथ आमदार सचिन जी सुनील जी दोनों थे और बहुत सारे डेलीगेशंस थे. 2-3 जो विषय है प्रमुख विषय तो यही था कि जो हमारी पुलिस पत्नी है और रिटायर्ड पुलिस ऑफिसर्स हैं उनके काफ़ी सारे विषय थे. पहली बात तो ये थी कि उनको एक जो पेनल्टी लगाई जाती है एक्सटेंडेड स्टे के लिए वो 150 रुपये प्रति स्क्वायर फुट है वो कम किया जाए या उसको स्थगित किया जाए. दूसरी यानी जो रिटायर्ड पुलिस है जिन्होंने मुंबई की सेवा की है महाराष्ट्र की सेवा की है मुंबई पुलिस से सेवा की है उन्हें मुंबई में ही अपना हक का घर मिले ये हमारी बात थी. तीसरी बात ये थी कि मुंबई में काफ़ी सारे ऐसे सर्विस क्वार्टर्स हैं जो अभी डिलैपिडेटेड हैं. फिर वो माहिम में हो नायगांव में हो मरोड़ में हो वर्ली में हो काफ़ी सारी जगह पे है. उन्हें हमारी सरकार ने रिजुविनेट करने का प्लान किया था रीडेवलप करने का जो प्लान किया था उस पर अमल. तो ये सारी बातें थी. दूसरी बात तो ये थी कि जो हमारे मिल वर्कर्स हैं उनके भी घरों का काफ़ी सारा मसला बहुत सालों से पेंडिंग है. एक मीटिंग उनको भी मिलनी चाहिए ये हमने विनती की है. तीसरी बात हमने एक पॉलिसी लाई थी वाटर फॉर ऑल. इस पॉलिसी के तहत मुंबई में जो भी घर है फिर वो चाहे स्लम्स हो चॉल्स हो हाई राइज सोसाइटी हो हाउसिंग सोसाइटी हो उनका लीगल स्टेटस न देखते हुए उन्हें पानी मिलना उनका अधिकार है उनका हक है यही पॉलिसी कहती थी. और इस पॉलिसी को स्थगित किया था पिछली जो एक अनकॉन्स्टिट्यूशनल सरकार है उन्होंने उसे वापस वो पॉलिसी को स्थगित से बाहर लाया जाए और उसकी अमल. सर यूपीडी ने कल दिल्ली में आपको सपोर्ट अनाउंस किया है इस बारे में आप क्या कहना चाहेंगे? कांग्रेस काफ़ी कंट्रोवर्सी क्रिएट कर रही है. कांग्रेस काफ़ी ये मैं कहना चाहता हूँ कि दिल्ली सरकार ने यानी केजरीवाल सरकार ने जो काम किया है पिछले 10 सालों से हो या उन्होंने जो स्कूलों के बारे में हो शिक्षा व्यवस्था हो स्वास्थ्य व्यवस्था हो काफ़ी अच्छा काम किया है. पूरी दुनिया में उनकी बातें अच्छी होती रहती है और अगर दिल्ली वासियों की सेवा करनी हो तो फिर एक बार केजरीवाल सरकार ज़रूरी है. लेकिन सर मुंबई में कांग्रेस वहाँ पे अलग थलग पड़ी हुई है. आप इंडिया अलायंस के हिस्सा हैं. क्या उसका असर राज्य इंडिया अलायंस में केजरीवाल साहब भी हैं ममता दीदी भी हैं हम भी हैं सारे लोग हैं. लेकिन फिर आपका एक लक्ष्य मैं यहीं लाना चाहता हूँ महाराष्ट्र में दिल्ली की बात है तो दिल्ली में कर सकते हैं. ये जो विषय है खास करके वाटर फॉर ऑल ये काफ़ी इंपॉर्टेंट है. धन्यवाद. आदित्यजी महत्वाचं आहे.